नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण रोटेशनल डायनामिक्स त्यामध्ये दोन पार्ट होते. तर एक पार्ट आपला होता सर्क्युलर मोशन, दुसरा आपला पार्ट आहे रोटेशनल मोशन. त्यापैकी आपण रोटेशनल मोशन आता स्टार्ट केलेला आहे, त्याचा एक लेक्चर झालेला आहे. आता रोटेशनल मोशन मध्ये आपण काय काय बघतोय त्यामध्ये पहिला पार्ट बघितलेला होता आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया. आणि त्या मुवमेंट ऑफ इनर्शिया एक फॉर्म्युला होता I is equal to summation of I is equal to 1 to the n mi ri square. म्हणजे I म्हणजे काय डिनोट करतो, इट इज अ मुवमेंट ऑफ इनर्शिया इन केस ऑफ रोटेशनल मोशन. ज्या आपण एखाद्या ऑब्जेक्टला रोटेशन देतो त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढला जातो using this formula. I is equal to summation of I is equal to summation of I is equal to 1 to the n mi r square. याचा अर्थ याचा मीनिंग असा असतो, इथं I लिहिले mi r square मध्ये I ची व्हॅल्यू आपली भेटते 1 to the n पण आपण तशा पद्धतीने यूज सुद्धा केलेली आहे. ठीक आहे. अजून याच्यामध्ये काय शिकलो आपण, ह्याची डेफिनेशन बघितली. बरोबर. डेफिनेशन आपल्याला प्लेन काय सांगते की हे समेशन आहे, एकमेकाला मल्टिप्लाय आहे, म्हणजे काय त्याचा प्रॉडक्ट आहे. बरोबर. प्रॉडक्ट कोणाकोणाचा आहे, त्याच्या मासचा. आणि आय म्हणजे काय येतं, डिस्टन्स आहे. ह्याला म्हणतात स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स सुद्धा म्हटलं जातं. काही ठिकाणी परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हटलेलं आहे, काही ठिकाणी म्हटलेलं नाही. वाटल्यास तुम्हाला ऍडिशन लिहायचं असेल तर त्या जी आपण जी डेफिनेशन दिलं त्यामध्ये त्यांना परपेंडिक्युलर हा वर्ड तुम्ही वापरला तरी तो चालेल. ठीक आहे. हा झाला मुवमेंट ऑफ इनर्शिया. त्याच्यावर आपण काय काय काढलेलं आहे त्याच्या पुढे गेलो आपण. पहिल्यांदा आपण काढली तर कायनेटिक एनर्जी. तर कायनेटिक एनर्जी रोटेटिंग बॉडी म्हणजे एखादा ऑब्जेक्ट सपोज रिजिड बॉडी, त्याची मला कायनेटिक एनर्जी काढायची. आता हा फिरतो याचा अर्थ ह्याच्यामधला एक आणि एक पार्टिकल हा मूव्ह होतो. आता पार्टिकल मूव्ह होताना याचा अर्थ तो काय जागा सोडून जातोय का, तो नाही. इट कॅन रोटेट अबाउट इट्स ओन ऍक्सिस. ते काय होतात, एका ऍक्सिस भोवती रोटेशन हे घेतात. जेव्हा ते रोटेशन घेतात त्यावेळेला काय घडतं, त्याच्यामध्ये जेवढे पार्टिकल आहेत ते काय करतात, इट कॅन परफॉर्म द सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन असते याचा अर्थ सर्क्युलर मोशन मध्ये आपण बघितलं की त्याला एक टँजेन्शियल वेलोसिटी असते, त्याला आपण लिनियर म्हणतो. ती आपली काय असते, तर व्ही असते. तशीच ह्याच्यामध्ये जेवढे पार्टिकल होते त्यांना काय होते, लिनियर वेलोसिटी होती. बरोबर. मग ज्यावेळी तुम्हाला म्हटलं जातं की एखाद्या बॉडीची कायनेटिक एनर्जी काढ. आता कुठली बॉडी आहे, रोटेटिंग बॉडी. म्हणजे कायनेटिक एनर्जी इन केस ऑफ रोटेशन जेव्हा काढता तुम्ही काय करायचं असतं, ज्याच्यामध्ये जेवढे पार्टिकल आहेत तेवढ्या प्रत्येकाची कायनेटिक एनर्जी काढायची, त्याची सम करायची. आपण सुद्धा तेच केलं होतं. एक लिनियरची कायनेटिक एनर्जी पकडली आपण, लिहिलं mv स्क्वेअर. बरोबर. आणि त्याच्यावरनं आपण कायनेटिक एनर्जी कोणाची काढली, तर रोटेशनची काढली. ह्यामध्ये तुम्हाला ट्रिक सांगितली कसं लक्षात ठेवायचं. v इज इक्वल आपला काय असतो, आर ओमेगा असतो. बरोबर. म्हणजे हाफ एम आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर भेटला. आणि एम आर स्क्वेअर म्हणजे आपला काय लक्षात ठेवा, आपला काय असतो, हा आय असतो. म्हणजे काय काढलं मी तर हाफ आय ओमेगा स्क्वेअर. याचा अर्थ रोटेटिंग बॉडीला कायनेटिक एनर्जी असते. कुठली असते ती, रोटेशनल कायनेटिक एनर्जी असते. आपण ती रोटेशनल कायनेटिक एनर्जी बघितलेली आहे. त्याच्या पुढे गेलो आपण, त्याला आपण काय काय बघितलं, त्या पुढे आपण त्याची बघितलेलं होतं टॉर्क बघितलं. टो इज इक्वल टू आर इंटू एफ. ज्यावेळी बॉडी फिरवतो, सपोज त्या बॉडी फिरवणे ह्याला फोर्स लागला. बरोबर. हा फोर्स कुठे लावलेला असतो, तर सेंटर पासून हा माझा फोर्स आहे, हा माझा काही डिस्टन्स वरती असतो. बरोबर. याचा अर्थ बॉडी मूव्ह करताना, एखादं व्हील मूव्ह करताना वी कॅन अप्लाय द टॉर्क. टॉर्क शिवाय आपल्याला ते अप्लाय करता येत नाही. एखादा व्हील घेतला आपण हातामध्ये, रोटेशन असं घेते. बरोबर. भले आपण ते व्हील असं स्ट्रेट पकडलं असेल, व्हील असं स्ट्रेट पकडलं असेल, रोटेशन देते. किंवा सपोज आपण व्हील थोडं क्रॉस जरी केलं तर ते काय होतं लक्षात ठेवा, त्याच्या झटक्यामुळे ते काय होतं, ते सुद्धा गोल फिरायला ते चालू होतं. याचा अर्थ आपण काय अप्लाय करतो, टॉर्क हा अप्लाय केलेला जातो. जसं लहान मुलं एखादा टायर फिरवतात, तर ते काय करतात, ते काठीने टायर मारला जातो, तेव्हा तो काय होतो, रोटेशन हा घेतो. बरोबर. आपल्याला त्याच्यामध्ये काय भेटले, टॉर्क भेटलं. टॉर्क आपण इक्वेशन काय काढलं होतं बघा, हे तसं सेम मेथड आपण यूज केली. टो इज इक्वल टू आर इंटू एफ. आर इज इक्वल दॅट इज इक्वल टू आर इंटू एफ म्हणजे काय असतं, मास इंटू ऍक्सेलरेशन, दॅट इज इक्वल टू आर एन. ए म्हणजे काय असतो, आर इंटू अल्फा. म्हणजे काय भेटला इथं, एम आर स्क्वेअर इंटू अल्फा भेटला. म्हणजे काय भेटला, आय इंटू अल्फा. तुम्हाला काय भेटला, टो इज इक्वल टू आय इंटू अल्फा भेटला. बरोबर. ह्या सेम मेथडने आपण काय काढलं, त्याचं अँग्युलर मोमेंटम काढलं होतं बाय द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन अँग्युलर मोमेंटम. त्या फॉर्म्युला मला काय भेटला तर बघा, इथं आपण काय करतो, एल इज इक्वल टू आर इंटू पी असतो. बरोबर. म्हणजे आर इंटू पी म्हणल्यानंतर काय असणार, पी म्हणजे आपला काय असतो, एम इंटू व्ही असतो. दॅट इज इक्वल टू आर एम. व्ही म्हणजे काय असतो, आर ओमेगा असतो. म्हणजे काय भेटला, एम आर ओमेगा स्क्वेअर. म्हणजे मला काय भेटला, एल इज इक्वल टू आय इंटू ओमेगा. दीज आर द इक्वेशन. म्हणजे आता आपण जे पॉइंट बघितले त्याच्यामध्ये आपण अँग्युलर मोमेंटम बघितले, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम बघितलेला आहे. बरोबर.
कायनेटिक एनर्जी बघितलेली आहे आणि टॉर्क हा बघितलेला आहे. आता आपल्याला याच्या पुढे जायचं. ऍक्च्युली आता प्रॅक्टिकली मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढला जातो ते बघायचं. मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना जनरली एखादी जर बॉडी असेल, ठीक आहे, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढला. सपोज आपण सेंटर इथून पास केला, ह्याच एक मला मोमेंट ऑफ इनर्शिया व्हॅल्यू भेटली. कशी काढली? I इज इक्वल टू जेवढे पार्टिकल आहे समेशन ऑफ mi(r_i)² ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढला. पण प्रत्येक वेळी तुमचा जो ऍक्सिस आहे तो सेंटर मधनच पास होईल असं नाही. तेव्हा काय घडतं, सपोज हा ऍक्स माझा इथून गेला, कुठून जाऊ शकतो, हा उभा जाईल, आडवा जाऊ शकतो, असा जाऊ शकतो, असं शकतो. अशा कंडिशनला हे कसं सोडवायचं, कोणते मेथड इथे यूज करायची हे आपल्याला बघायचं आहे. मग अशा जर क्रिटिकल कंडिशन तुम्हाला क्रिएट झाल्या तेव्हा मग काय वापरायचं असतं, तेव्हा तुम्हाला 2 लॉ दिले. हे लॉ तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, हे 12 बोर्ड साठी आधीमधून विचारले जातात. त्यापैकी पहिला लॉ आपला आहे तो थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. दुसरा जो आपला आहे त्याला म्हणतात थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. आज आपण पहिल्यांदा बघू आपण थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस काय आहे, काय यूज करते ते आपण बघू. ठीक आहे. मग कन्सिडर करताना काय करायचं बघा. त्याचा अजून एक पॉईंट सांगतो. जेव्हा अशा कंडिशन येते तुम्हाला जर बॉडी आहे, आता सिमेट्रिकल बॉडी आपली काय येतं, अनसिमेट्रिकल बॉडी, बरोबर. अशा कंडिशनला हे जे इक्वेशन आहे I इज इक्वल टू समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 n mi(r_i)² हे समेशन मध्ये दिलं. हे जर मला इंटिग्रेशन मध्ये घ्यायचं असेल तर हे असं बघा I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, आता इथे ऍक्च्युअली काय लक्षात ठेवा, di इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ di इज इक्वल टू आपला काय असेल तर I, म्हणजे एका छोट्या सेगमेंटचा आपण काय घेतला इथं मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला. मग तो छोट्या सेगमेंट म्हटल्यानंतर तिथं काय मास आहे, बरोबर, हा कॅपिटल एम असेल माझा. मग छोटा सेगमेंट म्हटल्यानंतर त्याचा मास काय पकडतो आपण तर dm पकडतो, बरोबर. हा r² आहे, हा r² I असेल जातो. म्हणजे इथं पुढे गेल्यानंतर आपल्याला जसं हाऊ टू टेक एलिमेंट हे लेक्चर घेतलं होतं, हे कशासाठी घेतलं होतं, या चॅप्टर मध्ये याचा खूप उपयोग होणार आहे. ज्याला समजेल तो प्रॉपरली काढू शकतो. म्हणजे भले मोठे बॉडी आहे त्यातल्या एका एलिमेंटची व्हॅल्यू काढायची आणि त्याच्यावरून सगळ्याची व्हॅल्यू घ्यायची. तर आपण तर काय यूज करतो, त्याला इंटिग्रेशन यूज करतो. हे सेम मेथड आपल्याला या पूर्ण चॅप्टर मध्ये यूज करायची आहे. ठीक आहे. म्हणजे मी काय लिहिलं बघा, I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dm r² किंवा r² dm. ह्या मेथड आपल्याला खूप ठिकाणी वापरावी लागणार आहे आणि ह्याशी आपल्याला ते सॉल्व्ह करता येत नाही. ठीक आहे. मग आता पुढे जाऊ आपण. आपला जो थेरम आहे, आपला थेरम काय सांगतोय बघायचं, थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. याचा अर्थ या जे थेरम मध्ये किंवा एखाद्या बॉडी मध्ये आपल्याला 2 ऍक्सिस भेटणार आहेत आणि तेच ऍक्सिस आहेत. आता म्हटले काय तर ऍक्सिस कसले आपल्या पाहिजे, एकमेकाला पॅरलल ऍक्सिस हे पाहिजे. ठीक आहे. मग 2 पॅरलल ऍक्सिस काढून आपल्याला त्याच्यावरनं त्याचा थेरम हा लिहायचा आहे. मग लिहायचा कसा ते सांगतो. स्टेटमेंट ह्याचा सगळ्यात शेवटी घेऊ आपण आणि त्याच्यावर त्याची व्हॅल्यू ही लिहू. ठीक आहे. पहिल्यांदा काढू, कन्सिडर अ रिजिड बॉडी. एक रिजिड बॉडी मी कन्सिडर केली, बरोबर. बॉडी म्हणले की द बॉडी कंटेन द लार्ज नंबर ऑफ पार्टिकल आहेत, बरोबर. म्हणजे किती आपली इथं n नंबर ऑफ पार्टिकल आहे. सपोज बॉडी रोटेट अबाउट इट्स ऍक्सिस, दिस ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. म्हणजे हा एक ऍक्सिस काढला तो कुठून जातोय, तर बॉडीच्या सेंटर ऑफ मास जातोय, त्याला म्हणतो मी इथं C म्हणतो. ठीक आहे. आता मला काय करायचं सांगतो. सपोज ह्या होल बॉडीचं मास किती आहे, कॅपिटल M एवढं हे आहे. मला त्या बॉडीच्या कुठल्याही पॉइंट मधनं ऍक्सिस घालवायचं, त्याच्यावरनं मला त्याची मुवमेंट ऑफ इनर्शिया व्हॅल्यू काढायची. कारण ते सेंटर मधनं प्रत्येक वेळी जातो असं नाही. आता मी पॉइंट पकडतो, त्याच्यामध्ये मी काय करतोय, ऍक्सिस घालवतो. ठीक आहे. कन्सिडर पॉइंट O, इथे O पॉइंट कन्सिडर करतो आणि त्याच्यामध्ये मी ऍक्सिस पास करतो. ठीक आहे. हा O पॉइंट आहे. जर बॉडी ह्या C भोवती फिरली तर ह्याला म्हणतो मी IC म्हणतो, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. आणि ह्या IO पॉइंटला म्हणून काय म्हणतो, IO कन्सिडर करतो. ठीक आहे. आता बुक मध्ये जे आपलं इंटिग्रेशन आहे तेच आपण यूज केलं पाहिजे. तर बुक मध्ये आपल्याला दाखवलेलं आहे, ह्याला म्हटलेलं आहे MP आणि हा जो आहे हा आपला काय येतो A and B. म्हणजे याला ऍक्सिस काय नाव ठेवा, MOP. एक्स कुठने गेलाय, O पॉइंट मध्ये गेलेला आहे, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया माझा काय येतो IO एवढा आहे. आणि एक्स माझा कुठला आहे ACB, हा कुठने गेला माझा सेंटर ऑफ मास मध्ये गेलेला आहे आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया मला काय भेटणार इथं IC एवढा हा भेटणार आहे. ठीक आहे. आता मला बॉडीचं काढायचं. आता बॉडीचं काढताना बॉडीमध्ये किती आपल्या इथं लार्ज नंबर ऑफ पार्टिकल आहे, बरोबर. मग हे नंबर ऑफ पार्टिकल असताना जसं आपण हाऊ टू टेक एलिमेंट मध्ये एखाद्या एलिमेंटचं कन्सिडर करतो तसं सेम मेथड ना इथं सुद्धा आपल्याला एका छोट्या एलिमेंटचं कन्सिडर करायचं आणि त्याच्यावर त्याची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. ठीक आहे. मग मी काय करतो आता,
आता काय मुलांना काय वाटलं की इथून ऍक्सेस गेला काय इथून ऍक्सेस गेला काय, याचा मोमेंट पेक्षा काय असेल तर सेम आहे, असं सेम इथं हे नसतं. त्यासाठीच आपण काय करतो, एखादा एलिमेंट हा पकडतो. सपोज कन्सिडर पॉइंट मास सॉरी, आता पॉइंट मास आहे, या पॉइंटचं मास किती पकडू आपण, पॉइंट मास डीएम म्हणून माझा काय तो पॉइंट मास आहे, बरोबर. सिच्युएटेड ऍट पॉइंट, आणि इथलं पॉइंटचं नाव सांगतो, इथं त्या पॉइंटला म्हणलेलं आहे त्यांनी, इथं डी म्हटलेलं आहे. हा पॉइंट कुठे आहे, तो डी, हा पॉइंट पासून माझं काय ते पॉइंट मास आहे. ठीक आहे, एवढं आपल्याला इथं कळालं. आता त्याच्यावर पहिला पार्ट आपण काय करायचं सांगतो मला, की या पॉइंट मासचं डिस्टन्स कुठून ओ पासून किती आहे, सी पासून किती आहे. हे ओ पासून डिस्टन्स झालं, आणि मी काय केलं सी पासून डिस्टन्स केलं, बरोबर. म्हणजे मी काय केलं बघा, काय केलंय, कन्सिडर केलं सेगमेंट, त्याचं काय म्हणलं तर डीएम म्हटलं, बरोबर. मग जॉईन काय केलं मी तर जॉईन ओडी अँड किंवा जॉईन बुक मध्ये डीओ अँड डीसी सांगितलं. ठीक आहे, दोन पार्ट मी इथं कनेक्ट केलेले आहे. त्याच्या पुढे आता काय केलं इथं, अशा पद्धतीने आता दोनच लाईन त्याच्यावर आपल्याला सॉल्व्ह करता येत नाही, म्हणून त्यांनी काय ऍडिशन केले, ड्रॉ, काय ते ड्रॉ केलेलं आहे. काय ड्रॉ केलेलं आहे, तर इथून एक मी परपेंडिक्युलर टाकणार आहे, आणि तो कसा असणार आहे, ह्याच्यावरती परपेंडिक्युलर असणार. आता परपेंडिक्युलर टाकलाय बघा इथं, ह्या पॉइंटला आय थिंक काय म्हणले ते एन म्हटलेलं आहे. ठीक आहे, काय ड्रॉ केले बघा इथं, ड्रॉ dn परपेंडिक्युलर टू द ओसी, कुणाला केलं इथं ओसी ला परपेंडिक्युलर केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे मी इथून एक लाईन टाकली, इथून एक लाईन टाकली, इथे मला काय भेटणार, इथं 90 हा अँगल हा भेटलेला आहे. ठीक आहे, आता मी इथं मोमेंट ऑफ इनर्शियाचा काढायला चालू करतो. आता काढताना काही पार्टला मी नाव देतो, ह्या डिस्टन्सला मी पकडतो एच पकडतो, ह्या डिस्टन्सला पकडतो एक्स पकडतो, एक्स पकडलं तरी चालेल, नाही पकडलं तरी सुद्धा तुम्हाला ते चालेल. ठीक आहे, फर्स्ट कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया. आता मला काढताना होल बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे का, तर काढायचं. काढताना मी काय पकडलं, एक सेगमेंट पकडलंय, मग त्या सेगमेंटचा एक पीस आहे, एक पॉइंट मास आहे, त्याचा मला मोमेंट ऑफ इनर्शिया पहिल्यांदा काढावा लागेल विथ रिस्पेक्ट टू कुठला ऍक्सिस, हा ओ एक्स आणि सी ऍक्सिस. मग काढताना कसं काढणार, जनरली मी लिहिताना असं लिहिलं, इथं with respect to O पॉइंट काढतो, that is equal to IO is equal to इथून हे डिस्टन्स, बरोबर. किंवा ह्याला मी तो DIO लिहितले चालेल, DIO is equal to इथून हे डिस्टन्स. आता मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला काय असतो, I is equal to mr स्क्वेअर, कॉमन पकडला तर. ठीक आहे, त्या पॉइंटचं मास आणि त्याचं काय असतं, स्क्वेअर असतो, कुणाचा, डिस्टन्सचा स्क्वेअर असतो. म्हणजे त्या पॉइंट पासून त्या एक्स पासून त्याचं काय असते, डिस्टन्स त्याचा स्क्वेअर असतो. मग सेम मेथडनं हा पॉइंट आहे डी, इथलं मास आहे डीएम. ठीक आहे, इथलं मास आहे डीएम, आणि ह्या डिस्टन्सचा स्क्वेअर किती डिस्टन्स आहे बघायचं, मी ह्याला डीओ पकडतो, म्हणजे हा डीओ चा स्क्वेअर आहे. ठीक आहे, हे कुणाच झाले का, छोट्या पॉइंटचं काढलं. सगळ्याचं लिहायचं असेल तर मी तर इंटिग्रेशन ऑफ, ह्याचं इंटिग्रेशन जर मी घेतलं तर काय होणार, मी आयओ इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डीओ ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू डीएम. ठीक आहे, हे गरजेचं आहे पुढे गेलं आपल्याला, हे तुम्हाला कळालं पाहिजे. ठीक आहे, त्याच्या पुढे आता जसं हा ओ पॉइंटचं काढतो तसं मी सी पॉइंटचं काढतो. सी पॉइंटचं कसं लिहिणार ते बघा, सी पॉइंट लिहिताना मी लिहिणार तर दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी आय सी इज इक्वल टू, आता डी आय सी याचं इंटिग्रेशन मला यूज करावं लागेल. डी आय सी लिहिताना ह्या पॉइंटचं इथून पर्यंत, बरोबर. म्हणजे डिस्टन्स माझं किती येतं, डीसी आहे, म्हणजे काय तुम्ही डीसी चा स्क्वेअर इंटू माझं काय असणार, हे डिस्टन्स तिथलं मास माझं किती येते, डीएम एवढं हे मास आहे. कशामध्ये लिहिलं, इंटिग्रेशन मध्ये लिहिलं का, फक्त एक छोट्या सेगमेंटचं काढलं आणि त्याच्या मला सगळ्याचं काढायचं. वाटल्यास अजून एक स्टेप वाढून लिहितोय, ऍक्च्युअली बुक मध्ये स्टेपच नाही त्यामध्ये, एक छोट्या सेगमेंटचं काढलं, सगळ्याच काढ मी काढणार इंटिग्रेशन ऑफ डी आय सी इज इक्वल टू डीसी ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू डीएम. ठीक आहे, दॅट इज इक्वल टू मी शकतो इथं आयसी इज इक्वल टू इंटिग्रेशन मला भेटणार इंटिग्रेशन ऑफ डीसी स्क्वेअर डीएम. ठीक आहे, हे तुम्हाला दोन इक्वेशन भेटलेले आहे, हे तुम्हाला पुढे गेल्यानंतर गरजेचे आहे. आता मला मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा काढायचा होता, तर ह्या ओ पॉइंटचा काढायचा होता, बरोबर. सीचा काय आपला असेल तो आपण लिहू. ठीक आहे, सीचा आपल्याला भेटला की आयसी इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डीसी स्क्वेअर इंटू डीएम आहे. ठीक आहे, मला ओ चा काढायचा आहे ना, म्हणजे कुठल्या पॉइंटचा, हे ऍक्सिसचा काढायचा आहे, पण तेच मी कंटिन्यू घेतो. पण लिहिताना मी काय लिहितो बघायचं, हे महत्वाचं इथून पुढचा पार्ट. इंटिग्रेशन ऑफ म्हणजे आपला कुठला एक आयओ पॉइंट आहे ना, आयओ इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय लिहिलं मी इथं, डीओ स्क्वेअर इंटू डीएम. डीओ
DO square into dm. If you observe that DON, this is right angle triangle, बरोबर. म्हणजे बाय द पायथागोरस आपण असं लिहू शकतो बघा. पायथागोरस काढला तिथे मी, हा D आहे, हा माझा N आहे आणि हा माझा O आहे. मी इथे लिहू शकतो इथं बघा, द DO स्क्वेअर इज इक्वल टू DN स्क्वेअर प्लस ON स्क्वेअर, असं लिहिलं जाऊ शकतं. ठीक आहे. मग हीच व्हॅल्यू मी इथं पुट केली तर लिहू शकतो मी IO इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ DN स्क्वेअर प्लस ON स्क्वेअर इंटू DM. बट तुम्ही जो ऑब्झर्व केला असेल, हा मी लिहिला DN लिहिला, ठीक आहे. हा काय मी ON लिहिला किंवा NO लिहिला असेल, ठीक आहे. बट ON with the is a combination of OC and CN. काय येतं, ON हे कॉम्बिनेशन आहे कोणाचं, OC and CN चं, OC and CN चं कॉम्बिनेशन, बरोबर. इथं माझा काय आहे, तो ON स्क्वेअर आहे ना, तर ON स्क्वेअर इज इक्वल टू मी लिहू शकतो इथं OC स्क्वेअर प्लस CN स्क्वेअर प्लस ट्वाइस OC C. म्हणजे मी ON च्या जागी, ON स्क्वेअर जागी ही व्हॅल्यू इथं पुट करू शकतो, ती व्हॅल्यू त्यामध्ये लिहितो. then we can write IO is equal to integration of DN bracket square plus आता ह्याला टर्म आहे त्या टर्म मिळतो असा OC स्क्वेअर प्लस CN स्क्वेअर प्लस 2OC CN इंटू DM, बरोबर. आता त्याच्यामध्ये अजून काय सापडते का तेही बघू आपण. ठीक आहे. आता काय काय बघायचं, DN कुठे आहे बघायचं, त्याचा हा DN आहे, ठीक आहे. त्या पुढे OC कुठे आहे, हा OC आहे. पुढे काय येतं, CN स्क्वेअर आहे, हा CN स्क्वेअर. तुम्ही जो ऑब्झर्व केलं तर मला असं दिसतंय की DN स्क्वेअर प्लस CN स्क्वेअर, DN स्क्वेअर प्लस CN स्क्वेअर इज इक्वल टू काय होऊ शकतं, तर DC स्क्वेअर होऊ शकतं. दॅट इज इक्वल टू DC स्क्वेअर. म्हणजे कोणाकोणाचं बघा इथं हा DN स्क्वेअर, अजून कुठे आहे माझं इथं CN स्क्वेअर. हे दोन्ही कुणाचं लक्षात ठेवा दाखवतं मला इथं DC स्क्वेअर आहे. म्हणजे मी होतो इथं IO इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ OC स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर प्लस ट्वाइस OC CN इंटू DM. ठीक आहे. आता DN ला मल्टिप्लाय करू, मला काय भेटतं बघा, IO इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ OC स्क्वेअर DM प्लस DC स्क्वेअर DM प्लस ट्वाइस OC CN DM, बरोबर. व्हॅल्यू मी अशा पुट केल्यानंतर बघा आता इंटिग्रेशन सेपरेटली प्रत्येकाचे घेतो. IO इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ OC स्क्वेअर DM, पहिली स्टेप झाली, बरोबर. दुसरी स्टेप आहे प्लस इंटिग्रेशन ऑफ DC स्क्वेअर DM प्लस थर्ड स्टेप आहे 2OC CN इंटू DM. कशामध्ये ते इंटिग्रेशन मध्ये आहे. आता कोणाकोणाची व्हॅल्यू ते आहे ते आपल्याला बघितलं पाहिजे. दुसरा पार्ट, आता इथं CN कुठं आहे तो बघा, ठीक आहे. DC कुठं आहे तो बघा. DC आपल्याला काय दाखवेल बघा, हा DC आहे. इथं काय केलं, इथं OC कुठे आहे बघा आपला, हा O आणि C आहे, ठीक आहे. इथं M आहे. प्रत्येकाच्या व्हॅल्यूचं पुट केला तर OC म्हणजे माझा काय आहे तर लक्षात ठेवा H आहे. म्हणजे माझं तर काय नाही येतं, बट पहिला पार्ट इथला घेतला OC स्क्वेअर आहे ना, म्हणजे OC म्हणजे माझा काय आहे तो H आहे. OC इज इक्वल टू काय आहे तो H आहे. त्यापुढे आता DC म्हणजे काय आहे का, तर DC ऑलरेडी आपल्याला तो गरजेचा आहे, आपल्याला माहिती आहे ही व्हॅल्यू कुणाची आहे असं असू द्या. त्यापुढे राहिला त्यापुढचा आपला पार्ट कुठला आहे तो OC, OC आहे, H आहे. पुढं CN म्हणजे काय माझं इथं X आहे, CN इज इक्वल टू X आहे, ठीक आहे. दॅट इज इक्वल टू, ह्या व्हॅल्यूचं पुट करतो, मग लिहू शकतो मी इथं IO इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ H स्क्वेअर DM प्लस इंटिग्रेशन ऑफ DC स्क्वेअर DM प्लस इंटिग्रेशन ऑफ 2 OC म्हणजे काय H X DM, बरोबर. यामध्ये व्हॅल्यू पुट करतो. आता H स्क्वेअर DM ऍज ठेवतो, बट इथं पुन्हा बट येतो, बट
इंटिग्रेशन ऑफ डीएम दॅट इज इक्वल टू काय असतं एम असतं. डीएम म्हणजे काय, दिस आर द स्मॉल एलिमेंट, बरोबर. याचं इंटिग्रेशन केल्याचं तर ह्याचा मिनिंग काय होतो, त्या सगळ्याचं आपण काय करतो इथं सम करतो. ठीक आहे, मग काय असतं इंटिग्रेशन ऑफ डीएम इज इक्वल टू एम लिहिलं, बरोबर. त्यापुढे इंटिग्रेशन ऑफ डीसी स्क्वेअर डीएम कुठे आहे बघा, डीसी स्क्वेअर डीएम. डीसी स्क्वेअर डीएम म्हणजे माझा काय असतो, हा आयसी असतो, बरोबर. इंटिग्रेशन ऑफ डीसी स्क्वेअर डीएम इज इक्वल टू काय असतो, हा आयसी असतो. आता ह्याला जो पार्ट आहे हे जे इंटिग्रेशन ऑफ मल्टिप्लाय करू शकता, इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएम ची व्हॅल्यू काय असते, 0 असते, बरोबर. हे का 0 असतं, बाय द सेंटर ऑफ मास. बाय द सेंटर ऑफ मास ज्यावेळेस बॉडीचा सेंटर ऑफ मास काढतो, सेंटर ऑफ मास काढताना सपोज ऐका, ही माझी बॉडी, हा माझा सेंटर आहे, बरोबर. ह्याचं सेंटर ऑफ मास काढताना इथं माझ्या सेंटर पासून जर डिस्ट्रीब्युशन बघितलं, जेवढं लेफ्टला आहे तेवढं काय माझं इथं राईटला आहे, बरोबर. याचा अर्थ सगळ्याची जर सम केली, सगळ्याची जर सम जरी केली तर लक्षात ठेवा त्या समची मला व्हॅल्यू काय भेटते, इथं 0 येते. बाय द सेंटर ऑफ मास इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएम हे आपली व्हॅल्यू काय दाखवते, इथं 0 दाखवते. मग व्हॅल्यू सगळ्यामध्ये पुट करतो. आता राहिलं का मला काय भेटतं, मला आय ओ इज इक्वल टू एच स्क्वेअर आहे ना, एच स्क्वेअर बाहेर काढला, इंटिग्रेशन ऑफ डीएम प्लस आयसी प्लस पहिला पार्ट जो आपला आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएम इज इक्वल टू काय, तो 0 आहे, म्हणजे काय ना बघायचं 2h इंटू 0. आणि शेवटी मला काय भेटते बा, आय ओ इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डीएम म्हणजे काय, तर एम एच स्क्वेअर प्लस आय सी. म्हणजे तुम्हाला सगळ्यात शेवटचं इक्वेशन भेटलं. ते इक्वेशन असं आहे बघा, इथे लिहितो मी, आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. दिस इज द मेन इक्वेशन. ठीक आहे, हे इक्वेशन थोडं रिपीट बघा, व्यवस्थित समजतंय बघा, आणि मग मला ते सांगा. आता आपल्याला याची डेफिनेशन बघायची, डेफिनेशन प्रॉपर लिहितो मग तुम्हाला ते सांगतो. आता याचं स्टेटमेंट बघा, स्टेटमेंट काय आहे, द थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. स्टेटमेंट हे विचारलं जातं, स्टेटमेंटला 1 मार्क्स आहे. आता स्टेटमेंट हे कशावरती बनलेलं आहे बघा, हे जे मेन इक्वेशन त्याला स्टेटमेंट आहे. ठीक आहे, आय म्हणजे काय आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया. ओ म्हणजे काय, एखादा पॉइंट आहे किंवा एखादा ऍक्सिस आहे, तो कुठे असेल, तो बॉडीमध्ये कुठेही असेल. तसं स्टेटमेंट लिहिलं होतं, द मोमेंट ऑफ इनर्शिया आय ओ ऑफ एन ऑब्जेक्ट अबाउट अँड एनी ऍक्सिस. म्हणजे कुठल्या ऍक्सिस मला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. याची व्हॅल्यू पुन्हा एवढी असते, तर लक्षात ठेवा. पहिले हे पार्ट समजून घ्या. आयसी म्हणजे हा जो आयसी आहे, याच्या समोर हा आयसी दिसतोय तुम्हाला, बरोबर. हा आयसी म्हणजे हा जो ऍक्सिस आहे, हा याला कसा आहे, तर तो पॅरलल ऍक्सिस आहे. हा पॅरलल ऍक्सिसचा कुठून पास झालाय, सेंटर ऑफ मास मधनं पास झालेला आहे, बरोबर. हा एक पोर्शन झाला. अँड हा एम म्हणजे काय, होल मास ऑफ द बॉडी. एच स्क्वेअर याचा अर्थ, एच कोड कुठे आहे बघा, ह्या दोन पॅरलल ऍक्सिसचा डिस्टन्स मधला स्क्वेअर आहे. हे जे वर्डिंग आहे, हेच वर्डिंग आपल्याला वापरायचं. आयओ म्हणजे लक्षात ठेवा, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन बॉडी or of an object about any axis is the sum of, इथे तुमची म्हणजे काय केलं तर ऍडिशन केलं, sum of its moment of inertia IC about an axis. about an axis हा एक्स कसा आहे बघायचं, पॅरलल टू द गिवन एक्सिस. ह्याला काय तो पॅरलल. अँड पासिंग थ्रू द, हा कुठून जातोय, हा पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. अँड हा जर एवढा पोर्शन कंप्लीट झाला, अँड द प्रॉडक्ट ऑफ, एकमेकाला काय केलं मल्टिप्लाय, म्हणजे काय झालं प्रॉडक्ट ऑफ. आता प्रॉडक्ट कुणाकुणाचा आहे, द प्रॉडक्ट ऑफ द मास ऑफ द ऑब्जेक्ट, हा काय होतो मास ऑफ द ऑब्जेक्ट. अँड द एच स्क्वेअर म्हणजे काय, तर द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल ऍक्सिस. इट इज कॉल्ड ॲज द थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. म्हणजे पॅरलल ऍक्सिस मध्ये आपण काय केलं होतं, इन शॉर्ट सांगतो. ठीक आहे, बॉडी होती एम विथ द मास ऑफ द बॉडी, कॅपिटल एवढं मास. ठीक आहे, प्लेन पहिला फॉर्म्युला, मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला काय असतो, आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. म्हणजे काय, मास डिस्टन्सचा स्क्वेअर. म्हणजे मास ते किती डिस्टन्स वरती आहे त्याचा आपला काय असतो, हा स्क्वेअर असतो. ह्या सेम मेथड ना, तर ह्या होल बॉडीचं मला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे, त्याच्यामध्ये मला ह्या पॉईंट बद्दल का दाखवायचं आहे, बरोबर. ह्या बॉडीचे दिसेलच आपल्याला, पण सपोज ऍक्सिस मी चेंज केला असेल तर मला इथून काढायचं. इथून करताना मी काय करतो की ह्या बॉडीचं काढताना आता ह्याचा वेगळा आणि ह्याचा वेगळा असते, आपल्याला कसं डिसाईड करता येईल, एखादं सेगमेंट आपण रेफरन्ससाठी घेऊ. मी काय केलं, मी इथं हा एक पॉईंट रेफरन्ससाठी घेतला. ह्याचं मास किती आहे, डीएम, बरोबर. ह्याचं डिस्टन्स दिलं, हा डीओ वरती आहे, हा माझा काय तो डीसी वरती आहे. ठीक आहे, या दोन्ही गोष्टी ह्या केल्या. आता मला सोडवायचं, सोडवून काय केलं ह्यामध्ये ऍडिशनल, मी काय ड्रॉ केलं, ड्रॉ डीएन परपेंडिक्युलर टू द ओसी.
म्हणजे ह्या ओसी लाईनला डीए परपेंडिक्युलर काढला. ह्याचा उपयोग काय होता आपल्याला, ह्यामुळे मला ट्रँगल बनते बघा. ठीक आहे, ह्यात दोन ट्रँगल भेटले. घेताना आपलं ह्याचं काढायचं आहे ना, ह्याचं डिस्टन्स मला काय भेटते इथं ओडी डीएम, म्हणजे ओडी स्क्वेअर इंटू डीएम, बरोबर. मग ह्या एक ओडी स्क्वेअर इंटू डीएम भेटला. इथं मला काय भेटलं, इथं डीसी स्क्वेअर इंटू डीएम भेटला. आता मला इथला काढायचं आहे ना, मग लिहिताना हे इक्वेशन काय केलं पाहिजे. ठीक आहे, इक्वेशन मध्ये काय लिहिले, डीओ लिहिले. पण डीओ लिहिताना डीओची व्हॅल्यू आपली काय भेटते बघा, इथं बाय द पायथागोरस डीओ इज इक्वल टू आपण काय ना डीएन स्क्वेअर प्लस एनओ स्क्वेअर, बरोबर. दोन्ही व्हॅल्यू लिहिल्या. पण मला असं ऑब्झर्व होते, एक स्ट्रेट लाईन एक स्ट्रेट लाईन, ह्या ठिकाणी ओएन जेव्हा मी तेव्हा काय दिलं, कॉम्बिनेशन ऑफ ओसीएन सीएन हे कॉम्बिनेशन त्यामध्ये दिलं. आता हे स्क्वेअर आहे ना, माझं स्क्वेअरिंग केलं, बरोबर. स्क्वेअर मध्ये त्याची व्हॅल्यू पुट केल्या, त्यानंतर त्याला डीएन प्रत्येकाला मल्टिप्लाय केलं, इंटरेस्ट प्रत्येकाला सेपरेट घेतलं. तर त्यामध्ये पहिला पार्ट येतो हा सीएन इंटू डीएम येतो, बरोबर. इंटिग्रेशन ऑफ सीएन इंटू डीएम ह्याचा मीन लक्षात ठेवा. इंटिग्रेशन ऑफ किंवा एक्स डीएम पकडतो तुम्हाला इज इक्वल टू काय असते, झिरो असतं. हे झिरो काय असतं, तर ते सेंटर ऑफ मास आपल्याला असं सांगतं, मासचा सेंटर एक कन्सेप्ट आहे सेंटर ऑफ मास करताना. असं म्हटलं जातं की सेंटर ऑफ मास इज इक्वल आपला फॉर्म्युला असतो काय असतं, एम आर असतो किंवा एम आर स्क्वेअर बाय एम आपण असं लिहितो, किंवा एम आर लिहितो. ऍक्च्युअली एम आर स्क्वेअर आपण काय एम आर लिहितो, बरोबर. M1x1 प्लस M2x2 डिवाइड बाय आपला काय असतो, एम आर असतो, बरोबर. पहिला पार्ट लक्षात ठेवा. ह्याच सेंटर आहे माझ्या बॉडीचा, ह्याच पॉइंट पासून ह्याचं डिस्टन्स किती होतं, झिरो होतं, बरोबर. ह्या सेम मेथडनं जेवढं माझं राईट साईडला माझा बॉडीचा पोर्शन तेवढाच माझा लेफ्ट साईडला ना. सपोज एका बाजूला मी प्लस पकडला, एका बाजूला मायनस पकडला, सगळ्याचं सम केलं, शेवटी आन्सर काय भेटणार इथं, झिरो. काय भेटणार, झिरो भेटणार. ह्या मेथडने दाखवलेलं आहे. मग त्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या. आता इंटिग्रेशन ऑफ डीएम म्हणजे काय असतो बघा, इंटिग्रेशन ऑफ डीएम म्हणजे लक्षात ठेवा काय असतो, कॅपिटल एम असतो. ती व्हॅल्यू पुट केली, शेवटी इक्वेशन काय मला भेटलं, आयओ इज इक्वल टू आयसी प्लस एम एस स्क्वेअर. तुम्ही लक्षात ठेवता ना, आयओ म्हणजे मोमेंट ऑफ एनर्जी कुठल्या एखाद्या एनएक्स आहे, बरोबर, कुठल्या ओ पॉइंट पाशी असेल, इज इक्वल टू आयसी म्हणजे लक्षात ठेवा मोमेंट ऑफ एनर्जी. कुठला एक्स असतो, त्याला एकमेकाला पॅरलल एक्स असतात, बरोबर. हा जातो कुठनं, सेंटर ऑफ मास मध्ये जातो, प्लस म्हणजे ऍडलेस एम एक्स स्क्वेअर म्हणजे काय, एकमेकाचं काय केलं इथं प्रॉडक्ट केलं, कोणाकोणाचं इथं मास ऑफ बॉडी. आणि एच स्क्वेअर म्हणजे काय, या दोन पॅरलल्स मध्ये डिस्टन्सचा स्क्वेअर. हा आपला झाला तो आपला काय होतो, हा पॅरलल्स आहे. याचं स्टेटमेंट प्रॉपरली करणं गरजेचं आहे. स्टेटमेंट प्रॉपरली केलं तर ते प्रॉपरली लिहिता येतं. हे बोर्डसाठी आवश्यक आहे, बोर्डसाठी हे विचारलं जातं. नेक्स्ट पॉइंट जो आपला आहे त्या पॉइंटचं नाव आहे थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस, बरोबर. जसं पाठीमाग सॉल्व्ह केलं तसं आपला पुढचा सॉल्व्ह करायचा आहे. फक्त इथं वळलेले ऍक्सिस आहे, म्हणजे ह्यामध्ये ऍक्सिस आहे. इथं कसलं ऍक्सिस आपलं, इथं परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे. ठीक आहे, आता परपेंडिक्युलर ऍक्सिस पकडताना इथं लक्षात ठेवा दोन ऍक्सिस नाही तर किती आहे, तीन ऍक्सिस आहे. कारण हे दाखवताना 3 डायमेन्शन मध्ये दाखवलं जातं. मग कसं समजून घ्यायचं तेही बघा, ते स्टेटमेंट सगळ्यात शेवटी आपण घेऊ. ठीक आहे, कन्सिडर अ रिजिड बॉडी, एक रिजिड बॉडी कन्सिडर केली, बरोबर. आता रिजिड बॉडी म्हणजे एक्झॅक्टली काय घेतलेलं आहे, दॅट इज अ प्लेन लॅमिना किंवा लॅमिनार बॉडी. आता प्लेन लॅमिनार बॉडी म्हणजे काय, सो काय घेतलेलं आहे बघा, इथं आपण एक लॅमिनार बॉडी म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल एक नोटबुक आहे. ठीक आहे, आता हे नोटबुक म्हणजे एक बॉडी कन्सिडर केली. त्याच्यामधला प्लेन लॅमिना किंवा एखादी छोटीशी लॅमिना बॉडी किंवा प्लेन लॅमिना काढायचा, याचा अर्थ दिस बॉडी कंटेन लार्ज नंबर ऑफ लेअर. हे म्हणजे माझ्या काय आहेत लेअर, त्यातली एक लेअर मी बाहेर काढणार, फाडून बाहेर काढली आणि त्याच्या भोवती मला त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया दाखवायचा आहे. मग कसं दाखवणार, त्याचे 3 एक्स काढणार, अलॉंग एक्स काढून, अलॉंग वाय, अलॉंग झेड काढून त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया मला दाखवायचा आहे. मग कसं दाखवतो तेही बघा. त्यातली एक बॉडी काढली, एक शीट आहे, म्हणजे शीट याचा अर्थ एका भल्या मोठ्या बॉडी मधला एखादा पोर्शन मी काढलेला आहे. आता सर्क्युलर आहे असं म्हणलं का इथं नाही, एक थिन लेअर काढलेली, एकदम थिन लेअर मी रिमूव्ह केलेली आहे आणि ती लेअर म्हणजे ही आहे. ठीक आहे, आता लेअर काढताना पहिला पार्ट होता, ती जी लेअर आहे ही असं दाखवल्या, ती लेअर अशी आहे. ह्याच्यामध्ये ऍक्सिस पास करतो, पहिला ऍक्सिस पास करतो. हा ऍक्सिस माझा कुठनं गेला, तो सेंटर मधनं गेलेला असेल. ठीक आहे, दुसरा ऍक्सिस दाखवतो, इथे दाखवतो, हा एक ऍक्सिस आहे आणि हा ऍक्सिस आहे. जसं आपलं 3D मध्ये असतो तसं सपोज कन्सिडर केला मी, एकाला एक्स म्हटलं, वाय म्हटलं, हा माझा काय असेल, तो झेड असेल. म्हणजे ह्याच्यामध्ये ही लॅमिनार बॉडी ही कुणाभोवती मूव्ह होते लक्षात ठेवा, तर ह्या झेड ऍक्सिस भोवती ही मूव्ह होते. फॉर एक्झाम्पल त्याचा मी दाखवतो, पहिलाच ऍक्सिस पकडतो मी, हा ऍक्सिस माझा कुठला आहे, तो झेड ऍक्सिस आहे. ठीक आहे, इकडे एक्स पकडतो, त्याला मी म्हणतो एक्स म्हणतो, ह्याला म्हणतो इथं वाय म्हणतो. ठीक आहे, एक
मिनिट, बुक मध्ये त्यांनी एक्स वाय कोणतं दाखवलंय तसं आपण दाखवलं तर बरं होईल, आपल्याला लिहिताना काय प्रॉब्लेम येणार. ठीक आहे, सेम वेन दाखवलेला आहे. इकडे एक्स दाखवला, इकडे वाय दाखवला, इकडे माझा काय येतो झेड दाखवलेला आहे. ठीक आहे, आता ही जी बॉडी आहे ही बॉडी 3 ऍक्सिस वरती फिरवायची. तर कशी फिरवणार बघा, हा एक्स पकडला, बॉडी अशी फिरली. ठीक आहे, म्हणजे ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया दाखवताना असं दाखवणार. हा मोमेंट ऑफ इनर्शिया माझा काय असेल, हा अबाउट द आय झेड असेल. त्यापुढे आता हा एक्स पकडला तर बॉडी अशी मूव्ह होणार, हा माझा काय असेल, हा आय वाय असेल. आणि एक्स पकडला माझं काय बॉडी होणार, अशी मूव्ह होणार, त्याला मी काय पकडणार इथं आय एक्स हा मूव्ह होणार. आता हे कशासाठी यूज करतोय, ज्या डेली लाईफ मध्ये आपण यूज करतो त्यावेळेला आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना अलॉंग एक्स, अलॉंग वाय, अलॉंग झेड तिन्ही गोष्टीला काढावं लागतं. त्यासाठी हा दाखवलेला आहे. बरोबर, एक्स ला आय एक्स म्हणलेला आहे, वाय ला आय वाय म्हणलेला, आय झेड ला काय म्हणले तर झेड ला आय झेड हे कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे, हा तिन्हीचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा आहे. मग दाखवताना आता हे सॉल्व्ह करताना ह्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडर करताना त्यातलं एक सेगमेंट कन्सिडर करा. जसं पाठीमागच्या सेगमेंट कन्सिडर केलं तसंच सेम मेथड दाखवायचा. कन्सिडर अ सेगमेंट हॅव्हिंग मास dm. तर सेगमेंटचं मास किती आहे, dm आहे. त्या होल बॉडीचं मास किती आहे, m एवढं आहे, असं कन्सिडर करा. ठीक आहे, आता हा पॉईंट कोणत्या ठिकाणी आहे बघा, ह्याला मी पी पकडतो. त्याचं माझ्या मांडे कंडिशन दाखवतो, नंतर तुम्ही बुक मध्ये बघा, प्रत्येक बघावं लागतंय. ठीक आहे, हा पी या पॉईंट पाशी हा आहे. ठीक आहे, आता पी या पॉईंट पाशी असताना आता पी चं डिस्टन्स आपण काढू, अलॉंग एक्स पासून काढू, वाय पासून काढू. ठीक आहे, हे जे दाखवतो हे मी एक्स पासून आहे बघा, हे डिस्टन्स माझं एक्स पासून असेल, हे डिस्टन्स माझं जे असेल ते माझं कुठलं असेल, वाय पासून असेल, आणि हे माझं कुठून असेल, हे जे असेल माझं काय असेल ते झेड पासून आहे. त्याच्या पुढे ह्यांच्यामधला अँगल 90 आहे, ह्यांच्यामधला अँगल हा किती येतो 90 आहे. ठीक आहे, ह्याला म्हणून दाखवतो, ह्याला एम म्हणतो, ह्याला मी इथं एन पकडतो. म्हणजे मी काय केलं बघा, ह्याच्यामध्ये हा जो ऍक्सिस आहे माझा ओ आहे. ठीक आहे, ह्या ओ एक्स ला परपेंडिक्युलर काढला पीएम, ड्रॉ ओ एक्स परपेंडिक्युलर टू द पीएम काढला. अजून काय काढला बघा इथं ओ वाय परपेंडिक्युलर टू द पी एम काढलं. ठीक आहे, त्याच्या पुढे आता मोमेंट ऑफ इनर्शिया दाखवायचं आहे. आता हे डिस्टन्स आहे आणि हे डिस्टन्स एकमेकाला पॅरलल आहे, हे एकमेकाला पॅरलल आहे. ठीक आहे, हे अलॉंग एक्स आहे म्हणून ह्याला मी एक्स पकडतो, ह्याला मी एक्स लिहितो. ठीक आहे, हे अलॉंग वाय आहे म्हणून ह्याला मी काय पकडतो, वाय पकडतो, ह्याला मी काय पकडतो, वाय पकडतो. ठीक आहे, आणि ह्याला पकडतो मी आर पकडतो. तिथले वेगवेगळे नाव दाखवलेलं आहे. आर पकडलं तरी चालेल, झेड पकडले ते चालेल, आपलं जे पकडायचं. तर बुक मध्ये काय ठिकाणी आर पकडले म्हणून तर आर लिहिलेलं आहे. ठीक आहे, पहिल्यांदा मोमेंट ऑफ इनर्शिया दाखवतो. आता मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना पहिला पार्ट मोमेंट ऑफ इनर्शिया मला ह्या पॉईंटचं काढायचं. बरोबर, कुठला एक्स घेऊया पहिल्यांदा, पहिला आय एक्स एवढा एक्स घेऊया. बोलू शकतो मी इंटिग्रेशन ऑफ किंवा आय एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, इथून ह्या पार्ट्स दाखवतात. काय दाखवणार मी डीआय काय लिहिणार इथं नाही. आता ह्या ऍक्सिस पासून ह्या पॉईंटचं डिस्टन्स किती आहे बघा, इथं हा वाय. बरोबर, याचं मास किती आहे इथं डीएम आहे. लिहू शकतो तुम्ही वाय स्क्वेअर डीएम लिहू शकतो. बरोबर, ह्या ऍक्सिस पासून ह्या पॉईंटचं डिस्टन्स किती आहे वाय, मास किती आहे इथं डीएम आहे. सिमिलर वेन आता हा वाय ऍक्सिस आहे म्हणजे काय ना माझा आय वाय इज इक्वल टू काय बनते बघा, आय वाय इज इक्वल टू ह्या एक्स पासूनचं डिस्टन्स किती आहे माझं एक्स आहे, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएम आहे. ठीक आहे, आता ह्याला कुठला आता झेड पासून डिस्टन्स लिहायचं. झेड पासून डिस्टन्स किती लिहिणार बघा, तेही बघा. आता हा माझा झेड आहे, झेड पासून डिस्टन्स किती आहे आर एवढा आहे. म्हणजे मी शकतो इथं आय झेड इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ हे डिस्टन्स किती आहे आर स्क्वेअर आहे, याचं मास किती येतं डीएम आहे. बरोबर, हा आर चं डिस्टन्स स्क्वेअर आणि माझं डिस्टन्स किती आहे, याचा मास किती याचा डीएम एवढे हे आहे. बट इफ यू ऑब्झर्व दॅट हा राईट अँगल, हा राईट अँगल आहे. ठीक आहे, हा राईट अँगल आहे, हा राईट अँगलचा अर्थ इथं 90 इथं 90, ही साईज सेम आहे, ही साईज सेम आहे, ही साईज सेम आहे, ही साईज याची एकमेकाची काय इथं सेम आहे. ठीक आहे, म्हणजे ते मला ट्रायंगल बनतोय. हा ट्रायंगल कसा आहे बघा, एक थोडा व्यवस्थित दाखवतो. हा ट्रायंगल असा बनलेला आहे, हा माझा आर आहे, हा माझा वाय आहे, हा माझा एक्स आहे. ठीक आहे, इथला अँगल किती आहे माझा, हा 90 अँगल आहे. आता इथं अँगल माझा किती आहे तो 90 अँगल आहे. व्हॅल्यू पुढचं केल्या इथं आर लिहिले नाही तर आरची व्हॅल्यू काढते देऊ शकतो मी, आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, ते उलटे लिहू आपण, वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर हा लिहिला. ही व्हॅल्यू मी आमचे पुट केली शकतो मी, आय झेड इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इंटू डीएम. प्रत्येकाला सेपरेटली इंटिग्रेशन दिलं तर इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डीएम प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएम. ठीक आहे, दॅट इज इक्वल टू मिळू शकतो वाय स्क्वेअर डीएम म्हणजे काय बाजू भेटतो बघा आय एक्स, म्हणजे काय भेटला आय झेड इज इक्वल टू आय एक्स
प्लस एक्स क्यूब म्हणजे माझा काय येतो आय वाय आहे, हा माझा काय येतो आय वाय. ठीक आहे. 99% मुलांना हा सेकंड थेरम खूप आवडतो, हा सगळ्यात इझी आहे, हा इझी तुम्हाला सॉल्व्ह करता हा येतो. ठीक आहे. त्यामध्ये काय काय केले बघा, 3 एक्स काय काढले, हे कसे असतात एक्स आपले असतात ते कॉन्क्युरंट एक्स असतात, एकमेकांशी असते म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात. ठीक आहे. कुठल्या पॉईंट पाशी ओ पॉईंट पाशी असतात. त्या बॉडीमध्ये बॉडी कुठल्या येते लॅमिनार बॉडी आहे, त्याला एक सेगमेंट पकडला, त्या सेगमेंटचं मास किती येतं डीएम एवढा आहे, त्याचं डिस्टन्स आर आहे, इकडून एक्स आहे, इकडून त्याचं वाय आहे. ॲलम लक्षात ठेवा, एक्स पासून डिस्टन्स किती आहे वाय एवढा आहे, वाय पासून किती येतं एक्स एवढं हे आहे, आणि आपल्या झेड पासून किती येतं आर एवढं आहे. मग त्याच्यावर आपला मोमेंट ऑफ इनर्शिया लिहिला, त्या व्हॅल्यू पुट केलं युजिंग सिंपल पायथागोरस थेरम, जसं पाठीमागे केलं तसंच केलं. त्यामुळे थोडं पाठीमागचं थोडं किचकट वाटतं, पण हा किचकट वाटत तो नाही. ठीक आहे. आता ह्याचा आपल्याला पुढं स्टेटमेंट लिहायचं आहे. आता स्टेटमेंट बघा याचं, आता स्टेटमेंट याचं काय आहे, आपला जो फॉर्म्युला भेटला आयझेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय, पहिला पार्ट. आता हे जे आहे एकमेकाला कशात बघायचं कॉन्करंट आहे, बरोबर. आय झेड असेल, आय एक्स असेल, हा आय वाय हा असेल, बरोबर. आता हे सगळे ऍक्सिस आहेत ते कशामध्ये एकाच प्लेन मध्ये आहेत, त्यापैकी हा जो ऍक्सिस आहे हा प्लेनला काय असतो परपेंडिक्युलर हा असतो. मग ह्याच्या मोमेंट ऑफ इनर्शिया व्हॅल्यू इज इक्वल टू काय असतं, तर हा आय एक्स आणि आय वाय म्हणजे इकडचा आय एक्स आणि आय वाय ह्या दोन्हीची सम केली म्हणजे सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. कुणाचा असतो तर टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिसचा हा असतो. ठीक आहे. ह्याच्यावर स्टेटमेंट बदललेलं आहे. स्टेटमेंट लक्षात ठेवताना 3 ऍक्सिस आहे, कॉन्करंट आहे, हा परपेंडिक्युलर आहे, ह्या दोन्हीचा ह्याची व्हॅल्यू कुणा एवढी असते, ह्या दोन्हीच्या मोमेंट ऑफ इनर्शिया एवढी असते, बरोबर. दोन्ही मोमेंट ऑफ इनर्शिया काय असते, त्याचा दोन्हीचा हा सम एवढी असते, बरोबर. आणि एकमेकाला कसे आहेत ते एकमेकाला म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. आता स्टेटमेंट बघू आपण. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन लॅमिनार बॉडी, म्हणजे ह्या लॅमिनार बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे अबाउट एन ऍक्सिस झेड, त्यातनं केलं त्याला काय म्हणा आपण तर आय झेड म्हणा. दिस इज अ परपेंडिक्युलर टू द प्लेन, हा काय तो आपला प्लेनला परपेंडिक्युलर. ठीक आहे. दॅट इज इक्वल टू काय नाही आय एक्स प्लस आय म्हणजे द सम ऑफ, ऍडिशन केले ना, द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस, कुठला कुठला एक्स अँड वाय इन अ प्लेन, एकाच प्लेन मध्ये ते आहेत, आणि ऑल दीज आर बीइंग कॉन्करंट. ठीक आहे. आता एवढं मोठं स्टेटमेंट लिहिलंय, स्टेटमेंट सोपं आहे लिहिताना. आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय. ठीक आहे. आय झेड म्हणजे काय, एक ऍक्सिस आहे, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, तो काय असतो प्लेनला परपेंडिक्युलर असतो. ठीक आहे. दॅट इज इक्वल टू आय एक्स आणि आय वाय आपलं काय येतं दोन म्युच्युअल परपेंडिक्युलर ऍक्सिस आहेत, त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपली काय येतं सम आहे, आणि हे तिन्ही माझे काय असतात एकाच प्लेन मध्ये असतात, तिन्ही माझे काय असतात कॉन्करंट हे असतात. ठीक आहे. हा पॉईंट तुम्हाला इथं समजलेला असेल. त्याच्या पुढे जाऊ आपण. आता आपला जो नेक्स्ट पॉईंट आहे त्या पॉईंटचं नाव आहे राडियस ऑफ गायरेशन. आता जे आपण थेरम यूज केले त्या थेरम सहाय्याने आपल्याला वेगवेगळ्या बॉडींचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया हे काढता येतात. ठीक आहे. हे कसे काढायचे, कोणत्या मेथडने लिहायचं तेही दाखवतो. पहिला पार्टला पहिल्यांदा ह्याच्यामध्ये राडियस ऑफ गायरेशन. राडियस ऑफ गायरेशन काय प्रकार आहे तो बघा. पहिल्यांदा राडियस ऑफ गायरेशन. आता खूप लोकांना लवकर पॉइंट कळत नाही राडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय. आता हे वेगवेगळ्या टेक्निक तुम्हाला मी सांगतो, डेफिनेशन लक्षात ठेवायचं, त्याचं टेक्निक वेगळं कसं कन्सिडर करतो आणि हे कन्सिडर करतो. पहिला वर्ड ही काय आपला राडियस आहे, बरोबर. गायरेशन म्हणजे फिरणे, त्याला काय म्हणतात, त्याला आवडता असं ते वर्ड आहे मराठीमध्ये, तुम्हाला हे बोलता येत नाही असा तो आपला वर्ड आहे. काय म्हणता येतो राडियस ऑफ गायरेशन म्हणजे त्याची फिरण्याची राडियस. आता कुठली फिरण्याची राडियस आहे, आपली जी कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट मध्ये काय आहे, बॉडी आहे, ऍक्सिस आहे, ह्याला काय असतो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो, आय इज इक्वल कॉमन जो पकडतो या माणसाकडे लिहितो आपण. ठीक आहे. हे राडियस ही आर असेल तर. ठीक आहे. याच्यावर जे मोमेंट ऑफ इनर्शिया लिहिले त्यांनी काय केले ते सांगतो. सपोज एखादी डिश आहे, एखादी डिश आहे, सपोज ती डिश आहे, हा सध्या डिश आहे, डिश मधून ऍक्सिस पास केला, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया मला कधी हा भेटलेला आहे. ठीक आहे. आता ही जी डिश आहे ही पूर्णपणे मी काय करतो प्रेस करतो, प्रेस करून तिचा काय करतो एक छोटासा स्पियर बनवतो. ठीक आहे. आता हा जो स्पियर आहे, आता स्पियर मध्ये ऍक्सिस पास केल्याचा काय मोमेंट आपल्याला छोटा भेटणार, पण आपलं असं करायचं नाही. आपलं काय करायचं सांगतो तुम्हाला की आपल्याला ह्याला अशा डिस्टन्स मध्ये ठेवायचं आहे, किंवा इथून त्यापासून असा एक ऍक्सिस काढायचा आहे, त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला भेटला पाहिजे. काय केलं बा,
एक स्पियर बनवला, ह्याला पॉइंट मास सुद्धा म्हटलं जातं. हा पॉइंट मास अशा पद्धतीने एक्स पासून ठेवलेला आहे. आता हा एक्स कुठं होता, बॉडीच्या आतमध्ये, हा कुठे आहे तो बॉडीच्या बाहेर आहे. अशा पद्धतीने तो ठेवायचा आहे की जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया ह्याला होता तेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया ह्याला याला पाहिजे. मग जर तुम्हाला असं मोमेंट ऑफ इनर्शिया भेटला तर ह्या डिस्टन्सला म्हटलं जातं के, आणि ह्या डिस्टन्सलाच म्हणतात काय तर रेडियस ऑफ गायरेशन असं म्हटलं जातं. आता हे एका वेगळ्या वर्ड मध्ये सांगितलं. आता ह्याचा पहिल्यांदा प्रॅक्टिकल लाईफ मध्ये यूज कुठं असतो ते बघा, त्याची तुम्हाला इझिली समजेल काय आहे ते. ठीक आहे. आटा चक्की असते. आता आटा चक्की नवीन पद्धतीची नाही, कुठली जुन्या पद्धतीची जी भल्या मोठ्या हॉलमध्ये असते ती. त्या आटा चक्कीची अशी एक मशीन असते, जर आठवत असेल कुणी बघितलं असेल तर अशी एक मशीन असेल. ह्याच्यामध्ये असे काय असं दगड असतात, किंवा त्याला काय म्हणतो आपण, त्याला एक वर्ड आहे मराठीमध्ये, असे दगड असतात. ते दोन दगडाच्या मध्ये आपण काय करतो, धान्य हे बारीक केलं जातं. ठीक आहे. दगड याचं लक्षात ठेवा, या दगडाला एक मास असतं, ह्याला डायरेक्ट असतं. ठीक आहे. म्हणजे हे जे दगड आहे तुमच्या लक्षात, दोन दगड, ह्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल का, ह्याला मोमेंट ऑफ इनर्शिया हा असतो, त्याच्या पुढचा पार्ट. बरोबर. आता हे फिरवतात कसं, ह्याला एक बेल्ट लावलेला असतो, आणि असा एक बेल्ट एका विशिष्ट डिस्टन्स वरती ठेवलेला असतो, आणि हा इथून फिरतो त्यावेळी हा इथून फिरत असतो. ठीक आहे. हा इथून फिरत्या काय असतो, हा इथून हा फिरलेला असतो. बरोबर. हे जर आठवत असेल, कोणी जर बघितलं असतं मला ऑब्झर्व होईल. हे आटा चक्की, याच्यामध्ये काय कोड आहे, हे काय त्याला म्हणतात, काय जात काय ते म्हणलं जातं त्याला, त्याचा काय आहे तो, दोन जातेच्या मध्ये पीठ दळलं जातं. बरोबर. मग ते कसं दळतात, त्याला एक बेल्ट लावलेला असतं बघा, हा इथे व्हील पित असतं. तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल तर, ते गोष्ट सांगतो आता. ऑब्झर्व केला असेल तर हे फिरवायचं. ठीक आहे. ह्याला मोमेंट ऑफ इनर्शिया आहे का, आहे. बरोबर. ह्याला मोमेंट ऑफ किती भेटला, हा आय एवढा हा मोमेंट ऑफ इनर्शिया भेटलेला आहे. मग हे जे व्हील आहे, हे व्हील कधी तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर एवढं कधी जवळ ठेवलेलं नसतं, असं एवढ्या फार जवळ ठेवलेलं हे नसतं. बरोबर. हे फार जवळ कधी ठेवतात त्याचं डिपेंड आहे. तुमची चक्की जर खूप छोटी असते लक्षात ठेवा, हे जवळ ठेवलं जातं. पण तुमची चक्की थोडी मोठी असते लक्षात ठेवा, हे लांब ठेवलं जातं. बरोबर. लांब म्हणजे हे इथून एवढं डिस्टन्स ठेवलं जातं. ज्यावेळी इथं फिरतं त्यावेळी काय होतं, हा बेल्ट ऑटोमॅटिक फिरतो, त्यामुळे काय होतं, इथलं हे व्हील हे फिरतं. बरोबर. कशावरती डिपेंड असतं हे डिस्टन्स, कशा डिपेंड असतं, त्याच्या रेडियस ऑफ गायरेशन वरती असतं. रेडियस ऑफ गायरेशन याचा मीनिंग काय लक्षात ठेवा, की ह्याला जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तोच मोमेंट ऑफ इनर्शिया इथून एवढ्या पॉईंट वरती यायला पाहिजे. मग हे जे डिस्टन्स आहे यालाच काय म्हणतात, के म्हणतात, आणि ह्यालाच काय म्हटलं जातं, याला म्हटलं जातं रेडियस ऑफ गायरेशन. मग ह्याचाही फॉर्म्युला काय असतो, याचा फॉर्म्युला आपला काय असतो, आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर असतो. बरोबर. कुठला, ह्याचा फॉर्म्युला असतो आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर असतो. त्यापुढे ह्याचा फॉर्म्युला काय बनतो लक्षात ठेवा, आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर असतो. आणि हा आय आणि हा आय दोन्ही लक्षात ठेवा मोमेंट ऑफ इनर्शिया हे आहेत. ठीक आहे. आता हे या ठिकाणी झालं. एखाद्या ठिकाणी इंजिन जर बघितलं, आता इंजिन कुठं तुम्हाला बघता येईल बघा, तुम्ही कार्डला असेल, कधी घाटावरती गेलेला असेल तर कार्ड मध्ये जेव्हा यात्रा असते त्यावेळेला भले मोठे पाळणे असतात, असा पाळणा असतो गोल गोल फिरतो ना, त्याच्या खाली एक व्हील असतं, तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल तर, आणि व्हील एक बेल्ट असतं, आणि ते इंजिन असतं. ठीक आहे. हे फिरलं की काय होतं, हे फिरायला चालू होतं. तुम्ही कधी असं ऑब्झर्व केलंय का, हे इंजिन फार जवळचे ठेवले, असं कधी घडत नाही. का घडत नाही, कारण त्याचा एक मोमेंट ऑफ इनर्शिया आपला काय असतो, आय एवढा असतो. ह्याला एक मोमेंट ऑफ इनर्शिया असतो, इथे मूव्ह होतो ना. मग हा इथं लक्षात ठेवा, ह्याच्यामुळे इथला ऑब्जेक्ट मूव्ह होणार आहे ना. मग हे डिस्टन्स किती आहे ते लक्षात ठेवा, रेडियस ऑफ गायरेशन असतं. आणि किती असतं, जेवढा ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो तेवढा ह्याची व्हॅल्यू असते, तेवढी त्याची व्हॅल्यू असते. ह्यालाच काय म्हटलं जातं, रेडियस ऑफ गायरेशन म्हटलं जातं. खूप लोकांना ही लवकर कळत नाही. किंवा त्याच्याही पुढे अजून एक गोष्ट सांगतो मला, वेगवेगळे एक्झाम्पल दाखवतो. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे एक्झॅक्टली काय दाखवतात, कसं दाखवलं जातं. एक रॉड आहे. ठीक आहे. या रॉडला एक व्हील जोडतो, असं सॉरी असं एक व्हील, हे व्हील गोल फिरणार आहे. इथे मी काय करतो, एक स्ट्रिंग घेतो, एक रस्सी घेतो. ठीक आहे. अशी रस्सी वाउंड करतो, त्याला वाउंड केले आणि इथून धागा सोडले, इथे एक पॅन जोडतो. ठीक आहे. इथे एक पॅन जोडतो. हे डिस्टन्स जवळ ठेवा लांब ठेवा ह्याच्यावर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड असतो. मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला बघायचं, आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर ह्या व्हीलचा असेल, याचा काय असेल, आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर असेल. बरोबर. हा माझा एम आर स्क्वेअर, हा माझा एम के स्क्वेअर. जर हा जवळ ठेवला, हा पॅन लांब ठेवला, पहिल्याचं वर्किंग ऐकून घ्या. सपोज हे व्हील आहे, हा रस्सी आहे. बरोबर.
त्या पॅन मध्ये वेट टाकलं तर हे काय होणार, खाली येणार. बरोबर. हे खाली आल्यानंतर काय होणार, ऑब्विसली हे व्हील हे फिरणार. बरोबर. म्हणजे ह्याच्यामुळे हे व्हील काय होतं, फिरायला स्टार्ट होतं. ह्याच्यामुळे काय होतं, हे व्हील फिरायला स्टार्ट होतं. बरोबर. म्हणजे याचा अर्थ ह्याला जो मोमेंट ऑफ इनर्शिया भेटणार आहे ह्या ऍक्सिस पासून, तेवढा काय भेटतो, ह्याला मोमेंट ऑफ इनर्शिया हा भेटतो. त्यामुळे काय होतो, हा रोटेशन घ्यायला स्टार्ट करतो. मग लक्षात ठेवा, जर हे जवळ असेल, हे सपोज इथं पॅन असेल, तर तुमची के ची तुम्हाला काय भेटणार, तर कमी भेटली. बरोबर. लांब असता आपला काय भेटणार, के हा थोडा लांब असेल. के जर लांब असेल तर हा कमी वेट मध्ये सुद्धा काय होतं, आपला इझिली हा मूव्ह होऊ शकतो. पण जवळ ठेवला शकतो, इथं आपल्याला जास्त मास टाकायला, इथं आपलं काय येतं, कमी मास टाकावं लागेल. बरोबर. हे ऍक्च्युअली त्या लाईट व्हायब्रेशनचं प्रॅक्टिकली लाईफ मध्ये यूज आहे, त्याच्या पद्धतीने आपण यूज केलं जातं. लक्षात ठेवा, जो मोमेंट ऑफ इनर्शिया ह्याचा असतो तोच ह्याचा असतो. त्यामुळे तो काय होतो, मूव्ह झाला. एकदा हा मूव्ह झाला तर काय होतं, व्हील हे ऑटोमॅटिकली फिरायला चालू होतं. काय होतं, ऑटोमॅटिकली मूव्ह हे होतं. बरोबर. ह्याच्या बेसवरती हे कन्सेप्ट ह्या आहेत. आता कुंभार आहेत. कुंभार आता नवीन स्टाईल, जुनी स्टाईल. जुन्या काळी व्हील वरती, छोट्याशा चाकावरती ते मडके वगैरे बनवायचे. आता नवीन मॉडर्न टेक्निक आहे, ह्याच्या खाली बेल्ट लावतात, इकडे एक मशीन जोडली जाते. बरोबर. आता मशीन ठेवायचा डिस्टन्स हेच तर स्पेसिफिक असतं. लक्षात ठेवा, हे कसे डिपेंड असतं, तुमच्या रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे I इज इक्वल टू mk स्क्वेअर. ह्याचं मास पकडा आणि ह्याचं के पकडा. बरोबर. ह्याचं आपलं लक्षात ठेवा, I ची व्हॅल्यू ह्याची असेल आणि ह्याची व्हॅल्यू काय असेल तर सेम असते बाय द रेडियस ऑफ गायरेशन. बरोबर. हे तुम्हाला वेगवेगळ्या मेथडने सांगितलं. आय थिंक तुम्हाला हे समजलं असेल. आपलं ऍक्च्युअली हे नाही पाहिजे आपल्याला. आता हे कुठं कन्सेप्ट आपण वापरू शकतो, लक्षात ठेवा, एमसीक्यू मध्ये आपल्याला ह्या कन्सेप्ट ह्या वापराव्या लागतात. आता ऍक्च्युअली जी रेडियस ऑफ गायरेशन आपली डेफिनेशन आहे ती आपल्याला बघायची आहे. आता डेफिनेशन बघा, रेडियस ऑफ गायरेशन कुणाला म्हटलं जातं, कशाला म्हणतात बघा. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे डिस्क आहे, एक ऑब्जेक्ट आहे. बरोबर. आपल्याला ऑब्जेक्ट फिरवायचा आहे, पण फिरवताना आपण जो ऑब्जेक्ट जो ठेवणार तो आपला काय एका स्पेसिफिक डिस्टन्स वरती आहे, त्या मेथडने आपण दाखवायचं. ठीक आहे. तर मी काय कन्सिडर करतो की हे मास पूर्णपणे इथे कॉन्सन्ट्रेट झालं असं लिहिलं जातं. ठीक आहे. मग काय बघा, इट इज द इफेक्टिव्ह डिस्टन्स. हे म्हणजे कुठलं, लक्षात ठेवा, मगाचं व्हील एक्झाम्पल तेच पुन्हा रिपीट दाखवतं. इथून मी व्हील जोडलेला आहे. ठीक आहे. इट इज द इफेक्टिव्ह डिस्टन्स. इथं त्याचा ऍक्सिस आहे, इथं त्याचा ऍक्सिस आहे. It is the effect or it is the radial distance from the axis of rotation. हे डिस्टन्स कुठला आहे त्याचा, axis of rotation at which whole mass can be assumed to be constant. असं कन्सिडर करतो की इथं त्याचं काय येतं, ह्याचं पूर्ण मास ह्याच्या प्रमाणात काय येतं, पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. सो दॅट द मोमेंट ऑफ इनर्शिया रिमेन्स सेम. सो दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया रिमेन्स सेम म्हणजे काय, ही बॉडी फिरवली होती. बरोबर. त्याला मोमेंट ऑफ इनर्शिया होता का, होता. त्यानंतर मी काय करते, आता ह्या प्रकारचं मास किंवा एवढंच मास एका स्पेसिफिक डिस्टन्स ठेवलेला आहे. त्याचा ऍक्सिस इथं काय आहे तो, बरोबर, ऍक्सिसचा काय आहे तो इथंच आहे. आणि हे फिरवायचं, हे फिरवायचं. हे कुठल्या मेथडने फिरवायचं आहे की जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया ह्याचा होता तेवढाच ह्याचा होता. मग रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय, हे प्रकारचं काय असतं, डिस्टन्स ज्या ठिकाणी आपण बॉडी ठेवलेली आहे. ठीक आहे. डिस्टन्स किती आहे ह्याला म्हणतात के म्हटलं जातं. हे दाखवतात कसं बघा, I इज इक्वल टू mk स्क्वेअर आहे. बरोबर. इकडे काय असतो, I इज इक्वल टू m स्क्वेअर. आणि ह्या केस म्हणजे काय, लक्षात ठेवा, इथे लिहू शकतो मी तर के स्क्वेअर इज इक्वल टू I बाय m, म्हणजे के इज इक्वल टू अंडर रूट ऑफ I अपॉन m. याचं युनिट तुम्ही काढायचं आहे आणि युनिट याचं लिहायचं आहे. ठीक आहे. हे जर आपल्याला फॉर्म्युला के इज इक्वल अंडर रूट I बाय m. जर तुम्हाला ह्या मेथड नसेल कळालं तरी सिंपल मेथड तुम्हाला सांगतो लक्षात ठेवायची की काय, एक डिस्क होती. बरोबर. हे डिस्क काय केले आपण, ती प्रेस करून एका पॉइंट वर त्याचं पूर्णपणे मास हे कॉन्सन्ट्रेट केलं. बरोबर. आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया पुन्हा केवढा आहे, जेवढा तेवढा पॅरालिस होता तेवढाच त्याचा काय होतो, तो ऑब्जेक्टचा आहे. ह्या मेथड लक्षात ठेवतो बघा काय होते. इट इज अ रॅडियल डिस्टन्स. हे आपलं काय रॅडियल डिस्टन्स आहे. बरोबर. ह्या डिस्टन्स वरती काय केले इथं, हे डिस्टन्स कुठून मोजतात, फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ह्या ठिकाणी काय केले, where whole mass supposed to be the constant. इथे काय केलं, त्याचं पूर्ण मास हे कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. आणि both the body have the same moment of inertia. It is called as the radius of gyration. पुढे गेलं तर आपल्याला खूप ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल जे असतात ते radius of gyration वरती असतात. ती कशी वापरायची ते दाखवतो बघा. सपोज तुम्ही काय लिहिले, I is equal to m स्क्वेअर आहे. बरोबर. इथे काय लिहिले मी, I is equal to mk स्क्वेअर आहे. मग ह्या मला के ची व्हॅल्यू लिहायची झाली तुम्ही असं लक्षात ठेवा, I हा पण आहे, याचा अर्थ m स्क्वेअर इज इक्वल टू mk स्क्वेअर आहे. एकमेकाला कॅन्सल म्हणजे काय ना, मग r स्क्वेअर इज इक्वल टू k स्क्वेअर. मला काय भेटणार, k इज इक्वल टू r. पण प्रत्येक वेळी k इज इक्वल टू r येतं असं नाही, काही काही कंडिशनला येतं, काही काही कंडिशनला ते येत नाही. ठीक आहे.
आपण ह्या पॉईंट इथे थांबूया, बाकी राहिलं आपल्याला नेक्स्ट लेक्चरला बघू.